नमस्कार यूट्यूब फॅमिली. मी आज बनवत आहे आलू पालक पुरी, त्यासोबतच झणझणीत बटाट्याची भाजी आणि श्रीखंड. एकच नंबर लागतं. तुम्ही पण एक वेळेस ट्राय करून पहा. सुरुवातीला गॅसवर कढई ठेवायची आहे. कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तेल छानसं गरम झालं की त्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकायचे. जिरे मोहरी छान तडतडली की बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. कांदा छानसा परतून घेऊ. त्यानंतर त्यामध्ये दालचिनी, तेजपत्ता आणि लवंग आणि मिरे टाकून घेऊ. कांदा लाल झाला की त्यामध्ये टोमॅटो घालायचे. मी घरी भाजलेले धने आणि जिरे कूट घालत आहे. टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे. त्यानंतर दुसरीकडे मी लाल तिखट, गरम मसाला, कांदा लसूण मसाला आणि थोडी हळद घेऊन त्यात पाणी घालून पेस्ट तयार केलेली आहे. बघू शकता, अशी पातळ पेस्ट तयार करून घेऊ. त्यानंतर ही पेस्ट फोडणीमध्ये टाकून घेऊ. तेल सुटेपर्यंत आपल्याला छानशी परतून घ्यायचं. बघू शकता, तेल हळूहळू सुटत आहे. एकदम छान तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत. मसाल्यासोबत छानसं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता, या पद्धतीने पूर्ण मी मिक्स करून घेतलेले आहेत. वरून 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे. गरजेनुसार कोमट पाणी टाकून घ्यायचं आहे. हलवून घ्यायचं. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची व आपल्याला थोड्या वेळासाठी झाकून ठेवू. बघू शकता, तयार आहे आपली बटाट्याची भाजी. एकदम चमचमीत आणि पुरी सोबत खायला एकच नंबर लागते बरं का. एका पातेल्यात पाणी गरम करून घ्यायचं आहे. मी स्वच्छ पालक धुवून घेतलेले आहे. त्यानंतर पालक पूर्ण आपल्याला पातेल्यामध्ये टाकायचे आहे व झाकण ठेवून आपल्याला पालक शिजवून घ्यायची. पालक शिजली की ती काढून मिक्सरला फिरून छानशी प्युरी तयार करून घेऊ. आता एका परातीत 1 मोठी वाटी गव्हाचे पीठ, 2 चमचे बेसन आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. सर्व टाकून घेऊ. हातावर चोळून थोडा ओवा आणि जिरे टाकलेला आहे. उकडलेल्या आलूचा किस घेतलेला आहे, तो पण टाकून घेतलेला आहे. प्युरी टाकून घ्यायची आहे पालकची. चवीनुसार मीठ टाकून घेऊ. गोळा पातळ न मळता घट्ट गोळा मळून घेऊ. थोडंसं वरून तेल लावून घेऊ. त्यावर नंतर झाकण ठेवू. आता गॅसवर कढई ठेवायची व तेल टाकून घ्यायचं आहे पुरी तळण्या इतपत. पोळी पाटाला थोडंसं पीठ लावून हातावर थोडा छोटा गोळा घेऊन आपल्याला पुरी लाटून घेऊ. तेल गरम झाले की पुरी सोडून त्यावर झाऱ्याने हळूहळू तेल सोडू. बघा, आपली पुरी कशी टम्म फुगलेली आहे. दोन्ही बाजूने पुरी आपल्याला छानशी तळून घ्यायची आहे. दुसरी पण पुरी मी तेलात सोडून झाऱ्याने वरून तेल टाकून छानशी टम्म फुगलेली आहे. दोन्ही बाजूने पुरी छानशी तळून घेतलेली आहे. गरम आलू पालक पुरी, झणझणीत बटाट्याची भाजी, त्यासोबत श्रीखंड एकच नंबर लागतं.